लोकसभेत संविधान सुधारणा विधेयक सादर. महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयकावर 18 तास चर्चा. उद्या दुपारी 4 वाजता तिन्ही विधेयकांवर मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान. 30 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत, तर 4 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 12 मे रोजीच मतमोजणी. बंधू अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार एसआयटीच्या रडारवर. नाशिकसह अहिल्यानगरमधील विकास बांधकाम व्यावसायिकांची होणार चौकशी. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. शिर्डीत खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल. नाशिकच्या टीसीएस कंपनी विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. बाईक रॅलीत महिलांचा सहभाग. धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देवयानी फरांदेंची मागणी. मुंबईच्या मालाडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. गुरुवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा. भोंदूबाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अमरावतीतील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपीच्या 4 मित्रांना अटक. पोलिसांकडून आणखी काही जणांची चौकशी सुरू. अल्पसंख्याक विभागाचं पथक परतवाड्याला जाणार. लष्कर-ए तोयबाचा संस्थापक मौलाना आमिर हमजावर पाकिस्तानात गोळीबार. अज्ञात हल्लेखोरांनी लाहोरमध्ये झाडली गोळी. थोडक्यात बचावल्याची माहिती.